यही किया है बोरले टीम के कप्तान ने कि सब यंग जनरेशन को मौका दिया है और अपने आप को साबित भी किया। हर एक यंग जनरेशन ने इस वक्त स्ट्राइक में खेल रहे हैं तौसीफ और दर्शन पाटिल की ये पहली गेंद, हियर इज फर्स्ट वन। ये पहली गेंद तौसीफ के लिए घुमाकर खेल दिया। फेवरेट एरिया है तौसीफ का, उसी क्षेत्र में खेल दिया था, दूसरी की मांग की है और यहां से 2 रन कंप्लीट। शुरुआत की है टीम गावदेवी आजीवली टीम ने बगैर विकेट के नुकसान पर 2 रन। 4 ओवरों का ये मुकाबला, टॉस जीता था 24 लाइव इवेंट बोरले टीम ने और डिसाइड टू बॉल फर्स्ट। दोनों टॉस बोरले टीम जीती है। पिछले मुकाबले में भी टॉस जीता था बोरले टीम ने, तभी गेंदबाजी का फैसला किया था। अभी देखा टॉस जीता बोरले टीम ने, गेंदबाजी का फैसला किया और अब देखना होगा कि इस फैसले पर कितने प्रतिशत खरे उतरते हैं। पहली गेंद तो 2 रन देकर गई तौसीफ है। दर्शन पाटिल डेरवली विलेज एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे और द विकेट के साथ ये अगली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकली शॉट। थर्ड मैन का खिलाड़ी जब तक की गेंद तक पहुंचे 1 रन बनाने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास। 22 के रूप में सिंगल रन आई। टीम की टोटल 1 से मूव होती हुई रन संख्या बन चुकी है इस वक्त 3 रन बगैर विकेट के नुकसान पर। पावर प्ले की ओर है। अमित चिकलेकर आप कहा भी हो, यहाँ पे इनवाइट किया जाता है स्टेज पर। बालाजी जो कि विजय बालाजी यहाँ पे है, आपका इंतजार कर रहे हैं, तो आपको आपको गुजारिश है कि आइएगा प्लीज। मोस्ट वेलकम, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में। दर्शन की गेंद बिल्कुल जड़ में डाली थी, अपील भी हुई थी अंपायर के पास, लेकिन इस अपील को बिल्कुल खारिज कर दिया। पवार सर थे नॉट इंटरेस्टेड फॉर दिस अपील, कह रहा है कि लेग स्टंप के बाहर डिलीवरी हुई थी। हालांकि बिल्कुल यहाँ पे जिस अंदाज से गेंदबाजी हुई थी वाकई लाजवाब। रोहन सेराव ये भी है हमारे मेहमान, उनसे भी दरख्वास्त करना चाहूंगा, आइएगा, आपका भी स्वागत है। स्टेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से खेला है, चांबो है वहां पे, सिंगल सिंगल आएगी। अच्छी गेंदबाजी अभी तक साबित हुई है दर्शन की, 4 रन दिए हैं दर्शन ने, शानदार गेंदबाजी। जैसे पावर प्ले में गेंदबाजी होती है और जब जब गेंदबाजी की बागडोर दर्शन के हाथों सौंपी जाती है तब तब अच्छी कोशिश रहती है दर्शन की, कम से कम रन देना, ज्यादा से यस 5 रन यहां से देखे जाएंगे बगैर विकेट के नुकसान पर। तो कोशिश रही है हरदम दर्शन की अच्छा परफॉर्मेंस देने की। आउटसाइड द लेग सम, व्हाइट बॉल कॉल है, एक्स्ट्रा की 1 रन आएगी। 6 रन बने अभी तक, 6 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस। फर्स्ट और इन प्रोग्रेस। बहुत कंजूसी भरी गेंदबाजी करते हैं, छोटे रनों की गेंदबाजी करना ये इनकी हॉबी है दर्शन की। लेकिन इस मर्तबा हम देखेंगे स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज संदीप माली। अब अपील हुई थी और इस बार अंपायर की उंगली आसमान में। संदीप यहां पे बीच विकेटों के ऊपर पाए गए और ये पहला विकेट डाउन यहां से गांव देवी आजुली टीम का। फिर एक बार दर्शन की अगली गेंद, स्लोअर टाइप की, इस गेंद के ऊपर टूट पड़े बल्लेबाज, बैकवर्ड स्क्वायर लेग को क्लियर करती हुई गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार। नंबर आएंगे 4।
शुभेच्छा आलेल्या आहेत साईकृपा ट्रॅव्हल्सचे ओनर आर्यन घनश्याम पाटील यांच्याकडून बोरले संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. घनश्याम पाटील यांचे सुपुत्र आहेत, मला तर वाटते आर्यन घनश्याम पाटील साईकृपा ट्रॅव्हल्सचे ओनर आहेत. धन्यवाद दादा, आपण ही स्पर्धेमध्ये असाल तर या, आपलंही स्वागत है. तो बात कर रहे थे एक ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करेंगे तो 10 रन बन चुके हैं. आगे अच्छी बल्लेबाजी हुई थी, आते ही शैलेश ने गेंद के ऊपर चौवा दागा था और टीम की टोटल अंतिम गेंद के ऊपर चौवा आने के कारण 10 रन बनी थी. नए गेंदबाज के साथ चली गई 24 लाइव इवेंट बोरले टीम. प्रतीक पाटिल ट्रम्प कार्ड है टीम के. पिछले मुकाबले में हमारे रोशन पाटिल जी ने जिक्र किया था कि की चाबी है ये टीम के, लेकिन पिछले मुकाबले में थोड़ा सा अंतिम 2-3 गेंदों के ऊपर थोड़ा मार पड़ा था गेंदबाजी की तौर पर. उस गलतियों को सुधारना पड़ेगा. इस मर्तबा भी हमने देखा था, इस मर्तबा भी देखिएगा, सामने बल्लेबाज भी तगड़े है, धाकड़ है. तौसीफ खौफ है गेंदबाजों के दिलों में इस नाम का, क्योंकि हाल ही में इन्होंने भी अपने सपने की पहली बाइक जीती है. तौसीफ ने दूसरी बाइक है, माफ कीजिएगा. ये देखिएगा हवा में खेल दिया इस बार. गेंद के पीछे जरूर प्रयास करेंगे, लेकिन गेंद थोड़ी ना रुकेगी, जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार. 4 रन. तो हमारे गोल्डन मैन राजेश पाटिल, जिन्होंने बोरले टीम के लिए शुभकामनाएं भेजी है, हरदम क्रिकेट के एक दर्दी चाहने वाले में से एक नाम बोरले गांव के हमारे गोल्डन मैन राजेश पाटिल, जिन्होंने बोरले टीम के लिए भेजी है शुभकामनाएं. लेकिन इस मर्तबा चौवा आया. टीम की टोटल 4 से आगे जाती हुई 1 विकेट के नुकसान पर 14 रन. तौसीफ खेल रहा है स्ट्राइक पर. वजह विकेट के साथ ये अगली गेंद घुमाकर खेल दिया. ये देखिएगा, वहां पे है खिलाड़ी जरूर. एक आई, दूसरी की मांग की गई. ये थोड़ा सा फंबल हुए था खिलाड़ी, नजर हटी, दुर्घटना घटी. 2 रन कंप्लीट, और इस 2 रनों के साथ टीम का टोटल आगे जाता हुआ रन संख्या बन चुकी है 16. सन्माननीय भालचंद्रजी भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. पाहुण्यांमध्ये आपण पाहू शकता आदरणीय भालचंद्रजी भोईर यांचं इथं येणं झालंय. स्वागत आहे दादा तुमचं या स्पर्धेमध्ये. अच्छी गेंद डाली थी. गेंदबाजी करते हुए यहाँ पे गेंदबाज प्रतीक पाटिल है. प्यार से उन्हें चाबी ट्रम्प कार्ड कहा जाता है टीम का. दूर वाली छोर से फिर एक बार तौसीफ है सामने आजिवली टीम के. स्विच हिट किया था, सक्सेसफुल. ये हर दम बल्ला घुमा टेढ़ा करता है, तब तब बल्लेबाज में ज्यादा से ज्यादा रन बटोरे हैं बल्लेबाज तौसीफ ने. चौवा. तौसीफ, मैंने पहले ही कहा, इस बल्लेबाज के नाम का ख्वाब हरदम रहता है गेंदबाजों के दिलों में, क्योंकि जब बंदा एक टूर्नामेंट में नहीं, सब टूर्नामेंट में जब बेहतरीन से बेहतरीन परफॉर्मेंस देता है, तो सभी सभी लोग जानते हैं कि भाई ये बल्लेबाज से बचना अच्छा रहेगा. इस बार हवा में खेल दिया. खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, दो खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन भूषण पाटिल कोई गलती नहीं करेंगे. इस बार दूसरे विकेट को चलता किया गेंदबाजी करते हुए 24 लाइव इवेंट बोरले टीम के गेंदबाज ने. क्या बात है, दूसरा विकेट जा चुका है. बल्लेबाजी करते हुए एक बेहतरीन बल्लेबाज को, धुरंधर बल्लेबाज को आउट करने में कामयाबी मिली थी गेंदबाज प्रतीक पाटिल को. 20 रन बन चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. अंतिम एक गेंद शेष रहेगी इस ओवर की. नए बल्लेबाज के साथ चली गई आजिवली टीम. इनाट नंबर 4 पर विजय मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं. पिछले मुकाबले ने विजय ने अच्छी बल्लेबाजी की थी, भले कम मौका मिला था, लेकिन जितना मिला था उसके ऊपर टूट पड़ा था विजय. अब जरूरत है वही बल्लेबाजी को दोहराना होगा, लेकिन जिस फॉर्म में चल रहा है चावी,
तो थोड़ा सा कठिन परिस्थिति रहेगी अजूली टीम के सामने। और दिशा दिखाई इस गेंद को, सिंगल आएगी, दूसरी की मांग की गई है, धोखा हो सकता है लेकिन नकारा एन वक्त पर। संदेश पाटिल विकेट कीपर की भूमिका में। 1 रन से इस ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब देखना होगा अंतिम 2 ओवर का खेल शेष है, कहां तक रन संख्या लेके जाते हैं अजूली टीम के ये बल्लेबाज। दो ओवर की समाप्ति के बाद 21 रन 2 विकेटों के नुकसान पर नए गेंदबाज के साथ चलेगी फिर एक बार बोरली टीम। सोमनाथ पाटिल नए गेंदबाज, सामने बल्लेबाज विजय विजय चौधरी। 9 सेकेंड में तो यहाँ पे हम देखेंगे शैलेश सार्डिकर को। तौसीफ तो आउट हो चुका है। गेंदबाजी की ताकत है बोरले टीम के पास। 2 ओवर में अभी तक 21 रन खर्च किया है। वही सोमनाथ पाटिल के हाथों में गेंद सौंपी गई है कप्तान द्वारा, और विकेट के साथ सोमनाथ की पहली गेंद सामने की तरफ ब्लैक स्क्रीन के सामने खेला। इस बार वहां पे है खिलाड़ी मौजूद, शाम्बो है, सिंगल आएगी। 22 रन बन चुके हैं, तीसरी ओवर प्रोग्रेस पर है। विनर विनर के बीच में ये मुकाबला है, यहां से जो जीतेगा कहीं ना कहीं आशाएं बहुत सारी रहेगी। चमचमाती हुई ट्रॉफियां देखिएगा, इंतजार कर रही है चार वो टीमों का नाम जिसे हम घोषित करेंगे अंतिम फाइनल मेगा फिनाले के डे में। और मिस टाइमिंग जरूर खेला लेकिन थोड़ी सी गलती हुई संदेश के हाथों से। हालांकि थोड़ा सा कठिन भी था इस गेंद को रोकना, और 22 के रूप में सिंगल आई। टीम की टोटल 1 से आगे जाती हुई 2 विकेटों के नुकसान पर 23 रन। सोमनाथ पाटिल अच्छी कोशिश करते हुए पहली गेंद के ऊपर 1 रन आई थी सोमनाथ के। ज्यादा रन नहीं दे रहा है कोई भी गेंदबाज, हर एक गेंदबाज बहुत कंजूसी कर रहा है गेंदबाजी में। यही दिक्कत हो रही है अजूबली टीम के बल्लेबाजों को। Oh, Agent taken. Wicket is gone. थर्ड विकेट इज गॉन। विजय मैदान के बाहर। मान्यवरांमध्ये आपण गुरुनाथजी शेळके यांनाही पाहाल विनंती असेल यावं दादा, आपण आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। गुरुनाथजी शेळके यांचं इथं आगमन झालंय। नए बल्लेबाज विशाल ठाकुर को देखेंगे स्ट्राइक में। सोमनाथ ने भी बेहतरीन शुरुआत की है, विजय को चलता किया था, अच्छी पोजीशन पर लेके जाने का बेहतरीन से बेहतरीन काम कर रहे गेंदबाज। 23 रन है मात्र 3 विकेटों के नुकसान पर। आउटसाइड ऑफ सम इस गेंद को डिफेंस किया था, सिंगल आएगी। 24 रन बने, 24 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2.3 ओवर्स। 24 रन यहां से हम देख रहे हैं बल्लेबाजी करते हुए। सोमनाथ पाटिल अच्छी कोशिश कर रहे हैं। पहली ओवर में हमने देखा था गेंदबाजी करते हुए यहाँ पे दर्शन को रन दिए थे 8, उसके बाद 11 रन खर्च किए थे दूसरे गेंदबाज प्रतीक पाटिल ने, चाबी ने। उसके बाद सोमनाथ अच्छी गेंदबाजी करते हुए इस गेंद को खेला है वी शेप में, ऑफसाइड पर खिलाड़ी है वहां पे, शानदार फील्डिंग, लेकिन थ्रो थोड़ा सा लंबा किया था विकेटों से, इसलिए सोमनाथ को आसान नहीं हुआ था विकेट के ऊपर रनआउट के स्वरूप में इस विकेट को पीछे भेजना। और इसी के साथ इस गेंद के ऊपर रन बने सिंगल। सिंगल के साथ टीम की टोटल 1 से आगे जाती हुई 25 रन बन चुके हैं अभी तक। शांत क्रिकेट।
तो टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 28 रन। तीन ओवर की समाप्ति के बाद अगर देखा जाए तो 28 रन बन चुके हैं। अंतिम ओवर शेष रहेगी इस पहले सत्र की। 3 विकेटों के नुकसान पर 28 रन। नए गेंदबाज के साथ चलेगी बोरले टीम। 24 लाइव इवेंट बोरले अभी तक सभी गेंदबाज एक शानदार परफॉर्मेंस देते हुए। शुभम पाटिल अंतिम गेंदबाज। ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश हबाजेवली टीम की तरफ से होनी चाहिए। तो फाइटिंग स्कोर का टोटल आप सामने रख पाओगे। ये देखिएगा वहां पे शायद आई थिंक चांबो है, वहां पे सिंगल आएगी। एक ही रन आएगी टीम की टोटल एक से आगे जाती हुई 29 रन। तीसरे अंपायर की मांग की गई है। तो हाइट फैक्टर चेक किया जाएगा। बैट्समैन रिव्यू है, देखा जाएगा। हाइट फैक्टर चेक किया जाएगा। शायद कमर के ऊपर अगर ये गेंद होती है तो हमारे जो कि ऑफिशियल अंपायर्स विजय बालाजी सर यहाँ पे देखेंगे कि सही में ये वाइड है, नो बॉल है। इट्स अ फेयर डिलीवरी। ये बिल्कुल सेफ गेंद है। अच्छी गेंद डाली गई थी, बिल्कुल लैंड हो रही थी, गेंद नीचे आ रही थी। बैट्समैन रिव्यू है तो ये रिव्यू खत्म हो चुका है। मुझे लग रहा था शायद कहीं ना कहीं, लेकिन अभी अंतिम ओवर है तो रिव्यू लेना चाहते थे। ठीक है, लेकिन अभी भी गेंदें बची है। इस तरह से रिव्यू तो शायद आपको अगर लग रहा है कि ये नहीं हो सकता तो रिव्यू बचा कर रखना चाहिए टीम ने। गेंदबाज तैयार दूर वाली छोर से। फिर एक बार अगली गेंद के लिए मिस टाइमिंग खेल दिया इस बार, लेकिन खिलाड़ी गेंद तक नहीं पहुंचेंगे। एक रन तो बना लिए दोनों बल्लेबाजों ने और इस एक रन के साथ टीम की टोटल आगे जाती हुई 30 रन। 30 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। शुभम पाटिल अंतिम गेंदबाजी के लिए इन्हें जिम्मेदारी सौंपी है। हर एक गेंदबाज बेहतरीन से बेहतरीन परफॉर्मेंस देता हुआ नजर आया। पहली ओवर में 10 रन आए थे, उसके बाद 11, उसके बाद 7 रन आए थे। और ये एज लगी और फॉलो थ्रो में खुद गेंदबाज गेंद के नीचे। एजेंट टेकन, विकेट इज गॉन वंस अगेन। अजीवली हैव लॉस्ट द विकेट। टीम की टोटल की बात करी जाए तो 30 रन है 4 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज तेजस। तेजस शेड के पिछले मुकाबले में इसने भी अच्छा स्ट्रोक लगाकर अपनी टीम को एक अच्छी पोजीशन पर सेट किया था। अभी जरूरत है इस वक्त आजुली टीम के एक आध बल्लेबाज को आने वाली 3 गेंदों के ऊपर टूट पड़ना है, तब जाकर एक फाइटिंग स्कोर खड़ा कर पाएगी बोरले के खिलाफ। बिल्कुल मारने नहीं दे रहे गेंदबाज। सिंगल आएगी। कॉन्फिडेंसली शॉट ही नहीं लग रहा है किसी बल्लेबाज का। इस एक के साथ टीम के टोटल 31 रन। अंतिम 2 गेंदें शेष। तो हमारे दिनेश जनार्दन पाटिल, इनका यहाँ पे आना हुआ आइएगा। यंग जनरेशन में बेहतरीन योगदान रहता है क्रिकेट में। जब भी आते हैं दिनेश पाटिल तो उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। रनआउट का खतरा हो सकता है। ये क्या हुआ? यहां से शायद मौका बना था रनआउट का, लेकिन यहाँ पे यस अंपायर, विकेट है। यहां से मुझे लग रहा था कि रनआउट बच गया नहीं, लेकिन विकेट तो जा चुका है बल्लेबाजी करते हुए। फिर एक बार अजीवली टीम का टोटल की बात करी जाए तो रन संख्या है अभी तक स्कोर कार्ड के ऊपर 31 रन 5 विकेटों की नुकसान पर।
अंतिम एक गेंद शेष रहेगी इस पहले सत्र की। ओवर द विकेट के साथ वही गेंदबाज तैयार रहेंगे नए बल्लेबाज के लिए। घुमाकर खेल दिया, इस बार दिखेगा कितने नंबर आते हैं इस गेंद के ऊपर। फील्डर है वहां पे, शानदार फील्डिंग। इसके बीच 2 रन कंप्लीट किए, तीसरी की मांग की गई है। तीसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं और यहां से रन आउट के रूप में और एक विकेट को चलता किया है टीम 24 लाइव इवेंट बोरले ने। और इसी के साथ पहले सत्र का खेल हुआ समाप्त। रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 33 रन जीतने के लिए 24 गेंदों के ऊपर 34 रनों की जरूरत चाहिए 24 लाइव इवेंट बोरले टीम को। इसके बाद मेरे ख्याल से करण जाड़े और डेरोली टीम के साथ मुकाबला होना चाहिए। अगर मेरी बात सही है तो दोनों टीमों के कप्तान आप यहाँ पे आइएगा टॉस के लिए। इसके बाद का मुकाबला होगा करण जाड़े और बापू 11 डेरोली के बीच में। यह अगला मुकाबला होगा। और उसमें से जो जीतेगा वो इस टीम के साथ खेलते हुए जो जीतेगा उसके साथ अंतिम मुकाबला होगा और टॉप 4 में एक टीम जाएगी। करंजाडी टीमचे कॅप्टन आणि डेरेवली टीमचे कॅप्टन या टॉस साठी। टीम करंजाडीचे कॅप्टन आणि टीम डेरोलीचे कॅप्टन आपण तात्काळ रिपोर्टिंग करायचं टॉस बॉक्स मध्ये। तर 24 बॉल आणि 34 धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना 24 लाईव्ह इव्हेंट बोरले संघाचे धुरंधर बॅट्समन शांबो आणि एकीकडे असेल संदेश पाटील। हे दोन खेळाडू मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील। आरंभिक 2 बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील। एकीकडे आहे संदेश ज्ञानदेव पाटील आणि दुसरीकडे आहे चांबो उर्फ चांबो ज्याचं नाव आहे प्रफुल प्रकाश पाटील। हे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। यानंतरची मॅच असेल अर्थातच बापू 11 डेरवली विरोधात असेल करंजाडे। दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना तात्काळ रिपोर्टिंग करायची आहे टॉस साठी। 24 बॉल आणि 34 धावा। कशा पद्धतीने क्रिकेट होणार याकडे आता सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्यात, कारण लोएस्ट टार्गेटचा हा सामना आहे। मागच्या वेळेला आपण पाहिलं बोरले संघानं अगदी एकतर्फा सामना आपल्या खिशामध्ये घातला जुई संघाच्या विरोधात। याही मॅचला तसंच होतंय की गोलंदाज पलटवार करतायत हेही पाहणं अतिशय गरजेचं असेल, कारण जुवली संघाच्या गोलंदाजांमध्ये ती दमखम आहे, क्षमता आहे। त्यामुळे आता काय निश्चित होणार आहे शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला भाकीत करता येऊ शकत नाहीये, परंतु सध्याच्या घडीला आपण हेच करू शकतो। दोन्ही संघांना देऊया या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक। विशाल ठाकूर असणार आहे गोलंदाजीवर। पहिला बॉल फेकण्यासाठी विशाल पॉवर प्लेचा समोर आहे चांबो। पहिल्या बॉलवर सेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने या बॉलला खेळलाय। पॅरलल स्ट्रोकने हा बॉल जाणार वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार। या दरम्यान सन्माननीय मान्यवर अनिकेतजी डेरे यांचं इथं आगमन झालंय। विनंती असेल यावं आपण। पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय चांबोनं। आउटसाइड ऑफ सम नॅचरल खेळ खेळतोय। कधी कधी लोएस्ट टार्गेटच्या गेम मध्ये बॅट्समन मध्ये द्विधा मनस्थिती असते की डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचा
की आहे तोच नॅचरल खेळायचा. कारण लोएस्ट टार्गेटला फेस करत असताना सिंगल डबलनी पुढे जावं की मोठे फटके खेळून लवकर सामना संपवावा, हा डबल माइंड असतो बॅट्समन मध्ये. परंतु चामोनं ठरवलंय धावसंख्या किती असू देत, माझा नॅचरल गेम मी सोडणार नाही. लो फुल टॉस आणि या वेळेला मात्र एक मोठा हादरा मिळतोय, मोठा विकेट माघारी परततोय. चांबोला परतावा लागेल वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि सांघिक संघाची धावसंख्या आहे 4 रन 1 विकेटच्या मोबदल्यात. बापू 11 डेरवली संघ तर दुसरीकडे करंजाडे संघामध्ये टॉस केला जातोय. यस, टॉस वन बाय डेरवली टीम. टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? यस, 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे करंजाडे तर दुसरीकडे डेरवली टीम. बालू एन्जॉयड आहे. मागच्या मॅच मध्ये त्याला दुखापत झालेली, प्रचंड दुखापत आहे ती. ईश्वर करू, आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात की ती थोडक्यावर असू द्यात दुखापत, जेणेकरून पुढच्या मॅच मध्ये आपण याला पुन्हा एकदा खेळताना पाहू बाळूला. परंतु सध्याच्या घडीला पहिला विकेट इथून मात्र 24 लाईव्ह इव्हेंट. लोएस्ट टार्गेटचा सामना आहे खरा, परंतु चौकार मारल्यानंतर लगतच्या बॉलवर मात्र विकेट प्रस्थापित करत असताना विशाल ठाकूर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आणि कुठेतरी आशा पल्लवित झाल्या असतील अर्थातच गावदेवी आजिवली संघाच्या, कारण आता नवीन बॅटर मैदानामध्ये भूषण पाटील येतोय. तिसऱ्या क्रमांकावर हा खेळाडू येतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मैदानामध्ये दाखल होताना नॉन स्ट्राईक एंडला आहे संदेश पाटील. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल ओव्हर द विकेटनं. समोर आहे भूषण पाटील. मस्त फटका गॅपमध्ये खेळलाय, परंतु पाठीमागे आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एक धाव, टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. 5 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. आउट होणारा पहिला विकेट आपण पाहिलात, मोठा विकेट होता. चांबो ज्याच्याकडून खूप काही आशा असतात नेहमीच संघाला, परंतु आता स्वतःवर नाराज होऊन मैदानात सोडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचं श्रेय जातोय गोलंदाज आपण विशाल ठाकूर याला. मिस टायमिंग आहे संदेशच्या बॅटमधून यावेळेला आपण पाहिला. ऑन साईडला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल आली. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपळकाचा जर विचार केला आपण तर धावा आहेत सध्याच्या घडीला धावपळकावर 6 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. पावपलीचं पहिलं षटक आपण विशाल हाताळताना पाहत आहात. अशीच गोलंदाजी करावी लागेल. अद्याप आपण पाहतोय 5 बॉल फेकलेत विशालनं, फक्त 6 धावा आणि एक महत्वाचा विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय विशालला. असाच प्रवास पुढे राहिला तर कदाचित मॅच मध्ये रस निर्माण होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर एंडला. बाल बाल बचावला गेला भूषण पाटील, अन्यथा काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. षटकाची होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 1 विकेटच्या मोबदल्यात 7 धावा. 18 बॉल आणि आता 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूषण पाटील आहे एकीकडे, आपण पाहू शकता संदेश पाटील आहे. आता बॉलिंगची जबाबदारी आजिवली संघाकडून कोणाला सोपवली जाईल हे पाहणं अतिशय महत्वाचं असते. शैलेश शार्डेकरला इथे कर्णधार सांगतोय की आता तू गोलंदाजी कर, तुझ्यावर आहे सगळं, कारण ही सगळी जबाबदारी आता मी तुझ्यावर सोपवत आहे. कारण इथून आहे ना गोलंदाजाला स्वतःला सिद्ध करावी लागेल. आपल्या आयुष्यातला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स टेनिस क्रिकेटमधला आठवून त्या अनुषंगाने गोलंदाजी करणं आता फार गरजेचं असेल टीम आजिवली संघाला. शैलेश सार्डेकर नवीन गोलंदाज येतोय. समोर बॅट्समन आपण भूषण पाटील याला पाहाल. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि गरज असेल ती मात्र 28 धावांची, 27 धावांची, माफ करा. शैलेश पहिला बॉल भूषणसाठी लो फुलटॉस बॉल होता. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइमिंग स्टिकरवर लागला हा बॉल. पाठीमागे खेळाडू उभा आहे, सिंगल आली. 27 धावांची गरज होती, 1 धाव मायनस झाली, म्हणजे आता गरज असेल 17 बॉल आणि 26 धावांची. चांगली मॅच
आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला खेळणारा संदेश पाटील मैदानामध्ये आहे. अशा परिस्थितीमधून बऱ्याचशा उषा आपल्या संघाला नेहमीच तारणहाण म्हणून उपयोगाला आलेला आहे आणि या सध्याच्या घडीला गरज आहे. परंतु गरज आहे गोलंदाजाला एका दुसऱ्या विकेटची. यावेळेला आपण अलॉंग द ग्रास खेळलेला हा बॉल पाहिलात. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल असेल. प्रत्येक बॉल गणिक संदेश स्वतःवर नाराज होतोय. कारण अपेक्षा आहे त्याच्या बॅटमधून या सामन्याला थोडीशी कुठे टाईट वाटते ही मॅच. थोडासा प्रेशराईज वाटतोय सामना. तो प्रेशर रिलीज केला तर पुढचे चेंडू सुखकर असतील बोर्ले संघासाठी. परंतु असाच प्रेशर क्रिएट होत राहिला तर मात्र सामना शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन थांबेल. फुल टॉस बॉल होता. बॅटच्या रडारमध्ये येतच नाहीये बॉल. कॉन्फिडन्स थोडासा कमी आहे फटक्यांमध्ये. सिंगल आली. शैलेश सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 7. शैलेशनं अद्याप 3 बॉल फेकलेत आणि 3 धावा खर्च करतोय. 10 धावा आहेत संघाच्या 1 विकेटच्या मोबदल्यात. मिस टायमिंग खेळ आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. मॅच सोडणार नाहीये टीम आजिवली. कारण अभी तो खेल बाकी है, अभी तो पिक्चर बाकी है सांगून देतोय गोलंदाज शैलेश. आणखी माघारी परत बॅट्समन आपण संदेश पाटीलला पाहाल. स्तुती करेन मी गोलंदाजांची. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाहीये. बस एकच मनसुबा आहे, फाईट करायची. मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, शरीराने हरला तर थकाल आणि मनाने हरला तर तुटाल. त्यामुळे मनाने कधी हार मानायची नाहीये. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच हारो किंवा जिंको, फाईट होणं फार अतिशय महत्वाचं असतं. आणि ती फाईट देत असताना आपल्याला गोलंदाज इथे पाहायला मिळतोय शैलेश. सध्याच्या घडीला आपण पाहतो 4 बॉल फेकले शैलेशनं. 3 धावा खर्च करतोय. एक महत्वाचा विकेट त्याच्या नावावर इथे रेखाटला जातोय आणि त्या विकेटचं नाव आहे संदेश पाटील. 2 मोठे अडथळे दूर केलेत गोलंदाजानं. एक शांभो आणि दुसरा संदेश पाटील. नव्यानं बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच रिषभ पाटील. 4थ्या क्रमांकावर हा खेळाडू अंडर 90चा प्लेयर आहे आणि सध्याच्या घडीला एवढ्या कमी वयामध्ये प्रेशराईज मॅच खेळून शेवटपर्यंत नेणं ही त्याच्यावर आलेली जबाबदारी. मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रो मध्ये आणखीन एक झेल पकडला जातोय. आणखीन एक मोठा हादरा मिळतोय टीम 24 लाईव्ह इव्हेंट अर्थातच बोर्ले संघाला. आणि इथून मात्र आता पायाखालची जमीन जरूर सरकली असेल बोर्ले संघाची. दिनेश जनार्दन पाटील आणि रुपेश शेंडे, आपणाला विनंती असेल या आपण आपलंही स्वागत आहे. मॅच मध्ये काय रंगत आली आहे. सध्याच्या घडीला लोएस्ट टार्गेट. हा सामना जो आहे हा जर अजिवली संघ जिंकतोय तर अविस्मरणीय विजय असेल. परंतु त्याच वेळेला विरोधात असलेल्या बोर्ले संघाच्या काळजावर प्रचंड मोठ्या जखमा होतील. कारण ही मॅच कुणाला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढ्या फाईट न होईल. परंतु सध्याच्या घडीला घडतंय काय तर बोर्ले संघाच्या अगदी मनाविरुद्ध सगळं काही चाललंय इथे. परंतु गोलंदाजीवर ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय शैलेश सार्डेकर विकेट हायट्रिकच्या उंबरट्यावर आहे. शेवटचा बॉल फेकणार आहे आणि कदाचित विकेट हायट्रिक झाली तर संघासाठी अगदी ते मी म्हणेन सोन्याचेच दिवस असतील आणि ती अपेक्षा सुद्धा असेल पाठीराख्यांना. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला ऋतिक पाटील पाहायला मिळेल. ओ काय दर्जेदार गोलंदाजी, जबरदस्त धुरंदर गोलंदाजी शैलेश सार्डेकरने या षटकामध्ये केली आहे. 2 महत्वाचे विकेट घेत या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय आणि टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावर धावा आहेत त्या मात्र 10 धावा. ऐकू येतंय, हातात घेतय, कानाशी लावतय, माझा फोन रिसीव्ह.
थँक्यू. 10 धावा, 12 बॉल आणि आता 24 धावांची गरज आहे. म्हणजे अर्थातच 12.00च्या सरासरीनं प्रति षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत अर्थातच बोरले संघाला. ते म्हणतात ना की गिरो गिरो लेकिन उस झरने की तरह जो पर्वत की ऊंचाई से गिरकर भी अपनी सुंदरता खोने नहीं देता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की यावेळेला हरताना पण आपलं सौंदर्य कायम ठेवलंय. सध्याच्या घडीला हरणाऱ्या जिंकणाऱ्या ते नंतरची गोष्ट राहिली, परंतु फाईट मात्र दमदार दिली. जेवढा संघर्ष मोठा तेवढा विजयाचा जल्लोषही मोठा असतो. त्यामुळे ही संघर्षमय मॅच आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अर्थातच बोर्ले विरोधात अजिवली. मी सुरुवातीला सांगितलेलं हे दोन्ही संघ एकमेकांना अगदी परिचित आहेत. हे दोन्ही संघ एकमेकांच्या खानाखुणा जमा वजाबाक्या सगळ्या गोष्टी जाणून आहेत. त्यामुळे ही मॅच टाईट असणार. अभिजित जाधव नवीन बॉलरचा उपयोग केला जातो इथे. तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय. काय मॅच आहे. माझं लक्ष संपूर्णपणे बोर्ले संघाच्या डगआउटमध्ये आहे. किती शांत बसलाय. कारण चिंता चेहऱ्यावर, टेन्शन, चिंता आणि असणारच ना. धावांचा पाठलाग करायचा होता. मला तर वाटतं सुरुवातीला जिंकण्यासाठी गरज होती ती 34 धावांची 24 बॉल. टेनिस क्रिकेटमध्ये छोटा टार्गेट समजला जातो. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्साची 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र 1 धावेने टीमचा टोटल पुढे सरकेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 12 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. 11 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. राहुल म्हसे स्पोर्ट्सचे ओनर आहेत, त्यांना विनंती असेल यावं सर आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. गॅप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. जीवाच्या आकांतापासून प्रयत्न करतोय जरूर, परंतु बॉल थांबणार नाहीये. सीमारेषा पार. 4 धावा चौकार. सोळा धावा या वेळेला आपण 3 विकेटच्या मोबदल्यात पाहता. 10 बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. चौकारानं मात्र रणशिंग फुंकली आहेत. बॅटिंग करत असलेल्या टीम 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघानं बॅट्समन आहे समोर, ज्यांना आत्ता चौकार ठोकला. ऋतिक पाटील आय थिंक बॅट्समन आहे समोर. आणि सध्याच्या घडीला आपण गोलंदाज पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना अभिजित हा गोलंदाजी करतोय. संघर्षमय क्रिकेट. दोन संघांमध्ये फायटिंग इथे टार्गेट सेट केला जातोय आणि अशा रीतीने कशा पद्धतीने क्रिकेट होणार हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. मस्त गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा आणि किती धावा येणार हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. 1 धाव कंप्लीट केली जाते. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 17 धावा. उमेश ठाकूर JWC चे मॅनेजर आहेत. जर बोर्ले संघ विजय होतोय तर फार्म हाऊसचा पार्टीचा मोठा प्रोग्राम आखलाय उमेश ठाकूरनं बोर्ले संघासाठी. परंतु पाहूया कशा पद्धतीने क्रिकेट होत आहे. इथे मात्र पॅरल स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा फरार. एकटा नडतोय हा बॅट्समन ज्याचं नाव आहे सध्याच्या घडीला ऋतिक पाटील. जिंकण्यासाठी 8 बॉल आणि आता 13 धावांची गरज. अभिजित बॉलिंग ट्रॅकवर आहे. 8 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. अशा वेळेला भूषणच्या बॅट मधून आलेला मच निडेड चौकार सुद्धा पाहिला आपण. दुसरीकडे ऋतिक आहे, एकीकडे भूषण पाटील आहे. अगदी पावनखिंड लढवताना ज्याप्रमाणे जीवाच्या आकंतापासून बाजीप्रभूनं जे प्रयत्न केलेले तसे प्रयत्न मात्र ही घोडखिंड लढवताना संघाची नौका पहिल्या तिरेला नेण्यासाठी फार प्रयत्न केले जातात दोन्ही एंडकडून. मिस टायमिंग आहे. विकेट किपर बॉल खाली असेल. भूषण पाटीलची इनिंग फिनिश होते. महत्वाच्या 2 चेंडूंवर मात्र आता विकेट प्रस्थापित करतोय गोलंदाज आणि माघारी परततोय भूषण पाटील. 7 बॉल असतील. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज.
दर्शन पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजीवर मात्र आपल्या गोलंदाजीचा झेंडा अविरतपणे फटकवणारा हा दर्शन पाटील संघाच्या अडचणीच्या काळामध्ये कशा पद्धतीने संघासाठी कामगिरी करतोय हे पाहणं फार गरजेचं असेल. 7 बॉल असतील, 13 धावांची गरज आहे. अभिजित गोलंदाजी ट्रॅकवर आहे. हालाकी अभिजितला चौकार जरूर पडलाय, परंतु विकेट मिळून पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये हा चेंडू फार महत्वाचा असेल सचिन केणीसर, कारण या बॉलवर कमीत कमी धावा आल्या तर पुढच्या षटकामध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहिलं 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकच धावेवर थांबवलाय. काय जबरदस्त मॅच, रंगतदार मॅच आहे. आता 6 बॉल असतील आणि 12 धावांची गरज असेल. अर्धा डझन बॉल आहेत, 1 डझन धावा हव्या जिंकण्यासाठी. टीम 24 लाईव्ह इव्हेंट बोरले संघाला टेन्शनमय सामना आपल्याला मैदानामध्ये, परंतु या टेन्शनला रिलीज करायचं आहे एक सुंदर गीतानं डीजे. सहा बॉल आहेत. रोशनजी पाटील काय मॅच, 38 धावांचा बाटला करत होती. जवळजवळ बहुतांश प्रेक्षकांना असं वाटलं असेल की हा सामना सहजगत्या बोरले संघ, कारण मागचा सामना ज्या ताकदीनं खेचलाय, वन साइडेड विन झालेला जुई संघाबरोबर बोरले संघ मात्र आता हतबल झालाय, पूर्णतः हताश आहे. प्रत्येक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय, प्रत्येक धावेसाठी घाम गाळावा लागतोय, रक्ताचं पाणी करावं लागतंय. अशा वेळेला शेवटचं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी जबाबदारी सोपवल्या तेजसवर. तेजस शेडके ही जबाबदारी नाही, मी म्हणेन तेजस शेडकेसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणता येईल. आयुष्यामध्ये काही असे मोमेंट असतात, काही असे टर्न्स असतात, काही अशा जागा असतात, तिथून आपल्याला सिद्ध करायचं असं स्वतःला. कदाचित तेजससाठी त्याच्या आयुष्यातला क्रिकेटचा हा सगळ्यात महत्त्वाचा चान्स आहे, गोल्डन चान्स आहे, आणि ते त्यांनी ओळखून गोलंदाजी करायला हवी. आणि विरोधात जर आपण पाहिलं तर फलंदाजासाठी सुद्धा दर्शन पाटील आहे, कारण त्याच्यासाठी सुद्धा ही फार महत्वाची मॅच असेल. या 6 बॉलमध्ये 12 धावा वाचवायच्या तेजसला आणि करायच्या दर्शनला. पाहायचं आहे बॉलिंग ट्रॅकवर मात्र तेजस तयार असेल. पहिला बॉल निर्धाव निघालाय. 5 बॉल 12 धावा. प्रेशराईज करणारा हा सामना, अगदी या थंडीमध्ये थोडासा वातावरण गरम करणारा हा सामना या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल 12 धावा. आता सोपं नसणार आहे. येस, व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला. इट्स अ बॅट्समन रिव्ह्यू, DRS चेक केलं जाईल. व्हाईट बॉल आहे का? ऑनफिल्ड डिसिजन इज अ फेअर डिलिव्हरी. सो इथून व्हाईट लाईनला क्रॉस करतोय का बॉल, डिस्प्लेवर चेक केलं जाईल. ऑफिशियल पंच आमचे इथे आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्विंग झाला, अगदी लाईनवरनं हा बॉल गेला, त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे सामन्यामध्ये आता क्रुशियल मोमेंट आहे. मस्त मजा येणार या सामन्याला एन्जॉय करण्यासाठी. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न शरीरावर आदळतोय. सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून टीमच्या टोटलमध्ये झाली वृद्धी. रणसंख्या आहे ती मात्र 23 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यात 4 बॉल असतील आणि गरज आहे ती मात्र 11 धावांची. एखादा मोठा फटका जर कदाचित बॅट्समनच्या बॅटमधून आला तर सामना पूर्णतः पारडं बोरले संघाच्या बाजूनं झुकेल.
परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण पाहिलं तेजस, मगाशीच म्हटलं तेजस मागाच्या मॅचमध्ये सुद्धा षटकार दाबून मारलेला आहे या खेळाडूनं. सध्याच्या घडीला त्याच्याकडे एक मोठा चान्स आहे आपल्या संघाला, आपल्या संघाच्या कॅप्टनला सिद्ध करून दाखवण्याचा. हाच तो वेळ आहे. 4 बॉल असेल, 11 धावांची गरज आहे. समोर खेळता बॅट्समन आपण पाहाल ऑन स्ट्राईक ऋतिक पाटील आहे समोर. 4 बॉल 11 धावांची गरज. यावेळेला इनर एज लागली, बॅटची सिंगलची मागणी, दुसरीची मागणी, धोका होऊ शकतो. तू मैमेच्या माध्यमातून इथून मात्र धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र इथून मात्र विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. माघार माफ करा, 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेनं टीमची टोटल 2 न पुढे सरकेल. धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 25 धावा. येस, रनआउटच्या साठी. चला बघूया आपण रनआउटचा रिव्ह्यू घेतला जातो, चेक केला जातो स्क्रीनवर. नॉट आउट आहे, क्लिअर नॉट आउट आहे, कारण बॉल ड्रॉप झाला विकेट किपरच्या हातामधून. त्यामुळे इथून मात्र थ्रो चांगला होता, परंतु विकेट किपरला कलेक्ट करण्यामध्ये थोडासा वेळ झाला, त्यामुळे कदाचित हा विकेट वाचला गेला. परंतु आता 3 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. मजा येणार मॅचमध्ये. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. वाटलं नव्हतं, जवळजवळ मी मगाशीच म्हटलं 70% प्रेक्षकांना वाटलं असेल की कदाचित ही मॅच सहजगत्या, परंतु गोलंदाजानं जो कस लावलाय, गोलंदाजानं जो घाम गाळलाय नाही मॅचमध्ये, त्याचं हे सगळं चित्र डोळ्यासमोर आहे. 3 बॉल आणि 9 धावेंची गरज आहे. तेजस बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. नेक्स्ट बॉल संपूर्णपणे फिल्डिंग सजवण्यात आलेली आहे. विकेटनं यावेळेला मात्र पुढचा बॉल फेकला जाईल. फिरून मारलाय, खूप उंच बॉल, क्षेत्ररक्षक झेल खाली असेल आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दणदणी षटकार. या षटकारानं मात्र उभं केलंय डगआउट मधल्या खेळाडूंना. 24 लाईव्ह इव्हेंट बोरले संघाच्या. आणि आता समीकरणामध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळेल, चेंजेस पाहायला मिळतील. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. दोन बॉल आणि 3 धावा. षटकारानं मात्र संपूर्णपणे चित्रच बदललंय टीमचं. बाळाराम पाटील डेरवली, या बॉलवर जर ऋतिकनं षटकार किंवा चौकार मारला ना तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल डेरवली संघाच्या, डेरवली गावचे आमचे बाळाराम पाटील. ऋतिकसाठी पाहिजे 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. ऋतिकचा जीव अगोदरच भांड्यात पडलाय. तू म्हणेल बाबा कसा तरी हा मॅच जाऊ दे, पुढे सरकू दे, मी 1000 रुपये नंतर बघतो. कारण सध्याच्या घडीला आपण पाहतो अशा टाईट मॅच असतात तेव्हा जो प्रेशर असतो क्रिएट गोलंदाजावर फलंदाजाचं, ते त्यांनाच माहिती. यावेळेला आपण पाहिलं सिंगलची मागणी केली जाते आहे, एकच धाव कंप्लीट केली जाते आहे. दुसरीची मागणी, रनआउटचा चान्स होऊ शकतो. विकेट डाऊन, विकेट डाऊन. इथे क्रॉसिंग साठी हा संपूर्ण प्रयत्न होता. म्हणजे अर्थातच एकच धाव होणार या बॉलवर आणि 1 बॉल असेल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावांची गरज. 1 बॉल 2 धावा. काय जबरदस्त मॅच आहे. षटकार लगावलाय तरी मॅच संपली नाही. त्या चेक क्रॉसिंग केली जाईल, कारण महत्वाची क्रुशल मोमेंट आहे. त्यामुळे बॅट्समन आपण लगेचच सीमारेषेच्या बाहेर जाऊ नका, कारण इथे महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅचला या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील बारकाईनं, कारण एक छोटीशी चुकी असते ती कोणत्या तरी संघाला या स्पर्धेमधून बाहेर काढील. त्यामुळे मात्र महत्वाचा डिसिजन असेल इथे चेक केला जातोय. बालाजी सर आहेत आमचे. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन.
येस, चला आता एक बॉल आणि 2 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. कशा पद्धतीने क्रिकेट पहा चित्र बदलतोय. क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो की कोणत्याही क्षणाला एखाद्या राजा संघाला अगदी पार बॉटम एजवर नेऊन ठेवेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय पाटील. तेजस बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा महत्वाचा बॉल फेकायचा आहे तेजसला. आणि एक बॉलवर एक धाव जमणार नाही, कारण इथे सुपर ओव्हर नाही, नाही टॉसवर दिला जाणार. त्यामुळे तुम्हाला 2 धावा काढायच्याच आहेत. अशा मॅचवर किती प्रेशर असू शकतो रोशन पाटील, आपण इथे अनुभवू शकता. एका गोलंदाजाच्या मनामध्ये किती हालचाली चालू असतील, एखाद्या बॅट्समनवर किती प्रेशर असेल, कारण ती मॅच त्याच्यासाठी अतिशय महत्वाची असते. विनर विनर मध्ये मॅच. टाळ्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, कारण थोडासा आता प्रेशर रिलीज करण्याचं काम करतायत. कारण शेवटचा एक बॉल आहे आणि सगळे नियम अंपायर्सना समजावून सांगतायत की एका एंडकडून स्ट्राईक आपल्याला सोडता येणार नाही. हा महत्वाचा नियम आहे, कारण आता 2 धावा पाहिजेत. एका एंडकडून तुम्ही स्ट्राईक सोडू शकत नाही, तुम्हाला दोन्ही एंडकडून धावणं गरजेचं आहे. हे महत्वाचं नियम. अजून काही अगदी क्रिटिकल जे नियम असतात अशा क्रुशल मोमेंटला ते सगळे सांगून झालेले आहेत. अनुभवी पंच आहेत तिथे. प्रवीण पवार सर आहेत, विशाल पाटील आहेत. अशा बऱ्याचशा मॅच, टाईट मॅच त्यांनी हँडल केल्यात. परंतु जरा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक बॉल असेल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आहे बॉलर, पुन्हा एकदा सज्ज असेल तेजस. शॉट ऑफ लेन. ओ माय गॉड, इथून मात्र विकेट किपरच्या हातामधून बॉल सुटतोय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. असली मॅच पुन्हा कधी नशिबात यावी नये असे आजवलीकर म्हणत असतील. आणि काय दर्जेदार विजय हा. मला तर वाटतं बॉल मिळाला असता तर विकेट डाऊन झाला असता आणि कदाचित परास्त व्हावं लागलं असतं. 24 लाईव्ह इव्हेंट. बोर्ले संघाला आज नशीब बलवत्तर आहेत टीम बोर्ले संघाचे.